आज एवढं तयार होऊन मी निघाले आहे BC पार्टीसाठी आणि सोबतच फ्रेंडशिप डेच्या पार्टीसाठी सुद्धा। आणि आमच्या पार्टीची जी थीम ठरलेली होती ती होती साडी। मग काय साडी घालणं तर मॅन्डेटरी होतंच। प्रथासुद्धा मस्त असे तयार झाली आणि त्यानंतर ना आम्ही गेलो प्रज्ञादीच्या घरी। तिथे गेल्यानंतर हे छान असं फ्रेंडशिप बँड सर्वांनी बांधून घेतलं आणि सगळ्या खरंच ना साडीमध्ये खूपच जास्त सुंदर होत्या। भरपूर फोटोज आणि व्हिडिओज आम्ही काढून घेतले। तोपर्यंत हे स्नॅक्स दिदी घेऊन आल्या, जे खूपच छान डेकोरेट करण्यात आलेलं होतं आणि ते डेकोरेट केलं होतं त्यांच्या मुलीने म्हणजे पाखीने। आणि ते टेस्टीसुद्धा खूपच झालं होतं। तेच स्नॅक एन्जॉय करतच सगळ्यांनी खूप छान अशा गप्पा गोष्टी करून घेतल्या आणि प्रज्ञादीने खूप विविध प्रकारच्या गेमसुद्धा आमच्यासाठी अरेंज केलेल्या होत्या, ज्या पर्सनली मला खूपच जास्त आवडल्या। आणि मी जेव्हा पण ह्या सगळ्यांना भेटते ना, मी एवढी हसते की लिटरली माझी पोट दुखायची वेळ येते। सगळे गेम्स खेळून झाले होते आणि सर्वांना खूपच जास्त मजा आली होती। कोणत्याही गेम्समध्ये न जिंकणारी मी आज 2-2 गेम्समध्ये जिंकली होती। खरंच ना असा क्वालिटी टाईम सगळ्यांनी आपल्या फ्रेंड्ससोबत स्पेंड करायला हवा आहे। नंतर ना आम्ही जेवण करायला घेतलं आणि जेवण खरंच खूपच जास्त टेस्टी झालं होतं। एकंदरीत आमचा फ्रेंडशिप डे असा सेलिब्रेट करून झाला। तुम्ही तुमचा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत चलो बाय।